मनमाड शहरातून जाणारा इंदोर पुणे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून मनमाड येथील कॅम्प ते दहेगाव या भागात अक्षरशः 1-1 फूट खोल खड्डे पडले। या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून यात अनेकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर काहींना आपला प्राणही गमवावा लागलाय। याच महामार्गावर येवल्याच्या पुढे टोल वसुली केली जाते, मात्र टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या दोन्ही विभागाचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष आहे। या दोन्ही विभागाला जाग यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष गुरुकृपा निकाळे यांनी या खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे। मात्र या दोन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहे। अजून किती बळी घेतल्यावर या विभागाला जाग येईल असा सवाल निकाळे यांनी विचारला आहे। मनमाड शहरातून इंदोर शिर्डी हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे। या महामार्गावरती कॅम्प ते दहेगाव रोड या परिसरामध्ये रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। या ठिकाणी छोटे मोठे अतिशय अपघात झाले आहेत, त्यामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ आम्ही काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडले, त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलं आहे। तरी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही आहे। येत्या काळामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे सर्व खड्डे तात्काळ बुजवले नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ। जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड।